नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि आपण चर्चा करणार आहोत, कारण आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आपली आहे ती आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ती काय आहे, कधी येणार, तिचा उपयोग काय आहे, या सगळ्यांबाबत आपण आता चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात. गोष्ट तशी छोटी आहे, परंतु त्याबद्दल आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे, कारण कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची काय भानगड आहे, आपण याच्यावर थोडीशी चर्चा करू. आता जनरली काय आहे की आपल्याला फॉर्म भरायला पोर्टल ओपन केलेलं आहे, म्हणजे वेबसाईट ओपन केलेली आहे. आता विद्यार्थ्यांनी तिथं फॉर्म भरलेले आहेत, परंतु ॲडमिशन तर मेरिटनुसार होणार आहेत. मग त्यांची एक मेरिट लिस्ट बनवणं फार गरजेचं आहे. म्हणून गव्हर्नमेंट काय करतं की पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बनवतं. प्रोव्हिजनल म्हणजे काय, तर एक तात्पुरती गुणवत्ता यादी तुम्हाला बनवून दिली जाईल, आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे आजपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांची 2 दिवसानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. म्हणजे आपल्याला त्यानुसार, कारण ही जी प्रक्रिया आहे, प्रवेश प्रक्रिया आहे, ती मेरिट नंबरनुसारच किंवा मेरिटला प्राधान्य देऊनच करायला लागते, आणि त्याच्यासाठी मेरिट लिस्ट बनवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मग आपली एक तात्पुरती गुणवत्ता यादी पहिल्यांदा किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बनवली जाते. म्हणजे की जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत मुदतीच्या आत, आता तेवढ्या विद्यार्थ्यांची लिस्ट पुढे लागेल 2 दिवसानंतर. आणि जेवढ्या प्रकारचे सीट आपल्याला वाटल्या जातील, जसं की समजा कॅटेगरीचे सीट असतील, SC, ST, OBC, NT, त्याच्यानंतर EWS, TFWS, तर जेवढ्या प्रकारचे तुमचे सीट टाईप आहेत, म्हणजे की जेवढ्या प्रकारचे रिझर्वेशन किंवा सीटची आपण काय म्हणतो, त्याला विभागणी म्हणतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स, तर त्याचं जे विभागणी आहे त्याच्यानुसार तुम्हाला मेरिट नंबर दिले जाणार. म्हणजे की एखाद्या विद्यार्थ्याचे 3-3, 4-4 मेरिट नंबर असू शकतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर ते सगळे मेरिट नंबर तुम्हाला दाखवले जातील, आणि त्या दृष्टीनं मग तुमचे ॲडमिशन सिस्टीम सुरू होईल. समजा एखादा विद्यार्थी ओपन ते आपण पुढे बोलूच यात. सध्या फक्त आपण आपली कन्सेप्ट क्लिअर करूया, की ही सिंपल गोष्ट अशी आहे की जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तेवढ्या विद्यार्थ्यांची एक कॉमन मेरिट लिस्ट लावणार आहे, आणि त्याच्यामध्येच तुम्हाला EWSमध्ये तुम्ही कितवे आहात, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कितवे आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कितवे आहात, तुम्ही मुलींमध्ये कितवे आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मेरिट लिस्टमध्ये कळतील. म्हणजे तुम्हाला थोडंसं काय होईल की अंदाज येईल, की समजा मी जर माझ्या जिल्ह्यामध्ये एवढ्या नंबरला असेल, मुलीला जर ह्या पर्टिक्युलर कॉलेजला एवढ्या जागा असतील, तर त्या जागामध्ये तुम्ही बसताय की नाही बसत, हा तुम्हाला अंदाज येण्यासाठी सगळे. आणि हे अलोकेशन म्हणजे सीट ज्यावेळेस अलोकेट करतात, त्याच्या अलोकेशनसाठी रेफरन्स म्हणून हे मेरिट नंबर वापरले जातात. आता याला प्रोव्हिजनलच का म्हणायची किंवा तात्पुरती मेरिट लिस्टच का म्हणायची, तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि तात्पुरती का आहे, तर ह्याच्यामध्ये करेक्शन आपल्याला करायचे आहेत. म्हणजे काय, पहिल्यांदा तुम्हाला दाखवली जाईल, पब्लिश केली जाईल, त्याच्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड असेल. जसा ग्रीव्हन्स पिरियड येईल त्या दिवशी आपण त्याच्यावरही चर्चा करणार आहोत. ग्रीव्हन्स पिरियड काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बदलू शकता, कसं बदलायचं, याबद्दल आपण विस्तीर्ण चर्चा त्यावेळेस करू. आता फक्त एवढंच जाणून घ्या की आता येणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि ती काय भानगड आहे. तर तात्पुरती का लावायची, तर ह्याच्यामध्ये काही चुका असू शकतात, बऱ्याच गोष्टी असू शकतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट नंतर आलेत. घाईघाईमध्ये मी पहिल्यांदा फॉर्म भरला होता, पण त्यावेळेस माझ्याकडे एखादा डॉक्युमेंट नसल्यामुळे नॉन क्रिमिनल आलं नव्हतं. मी ओपनमधून फॉर्म भरला, पण आता माझ्याकडे नॉन क्रिमिनल आहे, आणि मग मला त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. कारण आपल्या ॲडमिशन सिस्टीमचा बेसच आहे मेरिट लिस्ट. म्हणून पहिल्यांदा तात्पुरती लावायची, तिच्यामध्ये शक्य तेवढे बदल करायचे, जे तुम्हाला चान्स दिला जाईल. काय, तुमची कॅटेगरी डॉक्युमेंट आलं म्हणून बदलायचं. समजा ते एखाद्याकडे इन्कम सर्टिफिकेट आलं आणि त्याला EWS सारखा किंवा EWS सर्टिफिकेट नव्हतं, आता आलं आहे, किंवा TFWSची जर तुम्हाला लागू असेल तर म्हणतोय मी, पण कॉमन, तर मग ते विद्यार्थी काय करतात की ह्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये ते डॉक्युमेंट सबमिट करतात, आणि मग तो बेस तयार होतो आपल्या फायनल मेरिट लिस्टचा, आणि सगळे ॲडमिशन हे फायनल मेरिट लिस्टवरती चालतात. एकदा ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, त्याच्यानंतर आपण ग्रीव्हन्स पिरियडमध्ये आपले काही डॉक्युमेंट किंवा आपलं काही करेक्शनचं काम केलं, आणि फायनल मेरिट लिस्ट आली की ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं काम संपलं. ह्याचा नंतर रेफरन्स पुढे कुठे ॲडमिशन सिस्टीममध्ये घेतला जात नाही. फायनल मेरिट लिस्ट ही फायनल असते. म्हणजे आपण फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे आता, की आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इश्यू होईल, आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर त्याच्यामध्ये काही बदल असतील आपण सगळं चेक करणार. या प्रकारे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची असेल. तुम्ही तुमचा नंबर टाकला की काय होईल, तुमची मेरिट लिस्ट पब्लिश होईल. त्याच्यामध्ये तुमचा सगळी माहिती असेल ती तुम्ही
चेक करणार सगळी माहिती, की आपलं जेंडर बरोबर आहे, डेट ऑफ बर्थ बरोबर आहे, ॲडमिशनची कॅटेगरी बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या डॉक्युमेंट अपलोड केले किंवा ज्या म्हणजे डिफेन्स तुम्ही असाल तर डिफेन्सचं चेक करा, मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटीचं चेक करा, TFWS असेल तर TFWS चेक करा, EWSवाल्यांनी EWS चेक करायचे, ऑर्फनवाल्यांनी ऑर्फन. म्हणजे जिथं तुम्ही क्लेम केलेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला इथं कळतील तुम्ही आहात की नाही आहात. आणि त्याच्याच थोडंसं खाली तुमचे मार्क पण असतील इथं आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला असेल तुमचे मेरिट नंबर्स असतील इथं तुम्हाला कळेल की तुमचा स्टेट लेवल मेरिट नंबर किती. आता ह्या विद्यार्थ्याचं हे जे तुम्हाला उदाहरणार्थ दाखल केलेलं आहे याचं फक्त ओपन असल्यामुळे काय झालं की त्यांचा ओपन कॅटेगरी आणि मेल कॅन्डिडेट असल्यामुळे ओपन आणि त्याच्या डिस्ट्रिक्टमधले हे 2च नंबर तुम्हाला इथं ते दिसत आहेत, बाकीचे दिसत नाही आहेत. परंतु जर तुम्ही इथं एस असेल तुम्हाला TFWS असेल तर TFWSचा इथं सीट नंबर तुम्हाला येईल. ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी तुमच्या मुलींमध्ये तुम्ही कितवे आहात हे येईल, स्टेटमध्ये तुम्ही कितवे आहात, तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कितवे आहेत हेही दिसेल. तर सगळे मेरिट नंबर जे आहेत तर ते इथे येत असतात. ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस ज्यावेळेस आपले मेरिट नंबर येतील त्यावेळेस आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. पण आता तुम्हाला मी सांगतो की हे मेरिट नंबर जे आहेत हे तुमच्या ॲडमिशन सिस्टीमसाठी हे विचारात धरले जातात. आता इथे एक नोट करून घ्या की ज्यावेळेस आपण कट ऑफ रेफर करतो, समजा मागच्या कॉलेजचे कट ऑफ जर काढले तुम्ही तर कट ऑफमध्ये फक्त तिथं जे आहे ना तर स्टेट जनरल मेरिट नंबर हा वाला जो आहे ना हाच फक्त तिथं असतो. तुमच्या सब कॅटेगरीमधला किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमधला हा नंबर तिथे नसतो. फक्त तिथं काय असतो रेफरन्स. जरी मला ॲडमिशन ह्या 273नी मिळालं असलं तरी माझा कट ऑफ लिस्टमध्ये समजा मी जर शेवटचा असेल एखाद्या कॉलेजमध्ये तर माझा जो कट ऑफ लिस्टमध्ये नंबर दाखवणार आहेत मेरिट नंबर तो मात्र हाच दाखवणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॅटेगरीचे रेफर करणार आहात कट ऑफ त्यावेळेस स्टेट जनरल मेरिट नंबरनीच तो रेफर करायचे आहेत, ना की तुमच्या कॅटेगरीमधल्या नंबरनं. तर या प्रकारे जनरली आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल. ह्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल ग्रीव्हन्स पिरियड ही महत्त्वाचा असतो आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा पुढे इत्थंभूत करणारच आहोत. थांबूया इथे. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्कीच मला विचारा कमेंट्समध्ये, मी प्रयत्न करेल त्याची उत्तरं देण्याचे. थांबूया इथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.